ए पप्पा हा काय करताय हे? ते आज येणार आहेत ना आपल्याकडे क्रिकेटर. मग क्रिकेटर येणार आहेत, बॅट घ्या हातामध्ये. डास मारायची बॅट कशाला घेतली आता? अरे मी 11 मारलेत 11 हो जागच्या जागी. हो का? मग 4 बाहेर बसले होते ते बघूनच पळाले. हे काय? इथे कानात गेलं. अच्छा अच्छा ते अच्छा. असं होतं म्हणजे आपलं का? ते मिशीत अडकला होता मिशी. एक मिनिट इकडे. हा ते नक्की मिशीच आहे का सुरवंट बसलं? हा. पण हे पप्पा तुम्ही काय करताय काय कळत नाही मला. अरे ते क्रिकेटर येणार आहेत ना. तुम्हाला क्रिकेट मधलं काय कळतं का? काय पण विचारणं सांगतोय मी. नक्की. म्हणजे काय? मी तुम्हाला विचारतो होतो, मला सांगा. हा अंपायर अशी ऍक्शन करतो त्याचा अर्थ काय असतो? हा तो म्हणतो किंवा बघा तिकडे गेलाय बॉल बघा सगळ्यांनी वरती. 6 असतो तो 6. असं असं बर अंपायर 4 असा दाखवतो म्हणजे काय? म्हणजे बॉल असा सरपटी गेलाय. सरपटी गेलाय म्हणजे 4 आहे 4. तुम्ही पण घरात लई 4 ची ऍक्शन करता ना? हा हा तिला ती पुसायला करा. गबाजा अंपायर एखाद्या प्लेअरला ही ऍक्शन दाखवतो म्हणजे काय? हा तुला लागली असेल तर तिकडे जा. कसं नसतं. नो बॉल नो बॉल. काय नो बर मला सांगा नो बॉल जर असेल तर किती रन मिळतात? 0. का? आता बॉलच नाही मारायला तर कसला रन मिळणार? बॉलच नो बॉल. नो बॉल तसं नसतं हो. नो बॉल म्हणजे तुम्हाला कुठं समजून सांगतोय मी. बर शेवटचं मला आता सांगा. हा अंपायर ही ऍक्शन करतो म्हणजे काय असतं? अरे आओ ना फिर. निघा निघा. वा 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 वा. तर मंडळी जसं की आमच्या पप्पांनी सांगितलेलं आहे आज आपल्या गावामध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे आणि या मंचावरती येणार आहे तुमचे आमचे लाडके मराठमोळे क्रिकेटर. वा 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 क्या बात है. मी मनापासून स्वागत करतो या मंचावरती या भारताची शान असलेले हे सगळे क्रिकेटर. जोरदार टाळ्या. वा वा. मला म्हणजे आज असं वाटतं की तुकरटवाडी जी होती ती फार्म हाऊस मध्ये रूपांतरित आम्ही केली आणि फार्म हाऊस झालं म्हटल्यानंतर आम्हाला माहिती होतं की चांगले चांगले गेस्ट तिकडे राहायला येणार, निवांत 2-3 दिवस राहणार आणि तसं आता व्हायला सुरुवात झालेली आहे. आज तर म्हणजे फार्म हाऊसचं क्रिकेट हाऊस झालंय असं मी म्हणेन. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तुमचं स्वागत करण्यासाठी आणखीन एक व्यक्ती उत्सुक आहे. पहिल्यांदा मी त्यांना बोलवतो. आम्ही दोघे मिळून तुमचं स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्या स्वप्नील जोशी सरांसाठी. सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. खरं तर यांचं स्वागत करण्याची गरज नसते कारण हे चेहरे सगळ्यांच्या हृदयात आहेत, छापले गेलेले आहेत.
पण तरीही आपण अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करूया ज्येष्ठ क्रिकेटर समीर दिघे यांचं. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. ज्येष्ठ क्रिकेटर निलेश कुलकर्णी यांच्यासाठी. जोरदार टाळ्या ज्येष्ठ क्रिकेटर अमोल मुजुमदार यांच्यासाठी. जोरदार टाळ्या ज्येष्ठ क्रिकेटर रमेश पोवार यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत क्रिकेटर धवल कुलकर्णीसाठी. ही सगळी नवीन पिढी आत्ताची आपल्या बरोबर ते सुद्धा आहेत आणि जे त्यांना सिनियर आहेत, आपल्या सगळ्यांना ज्यांचे अनुभव ऐकायचे आहेत, अशी सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत. सध्या 2020चा सीझन झाला आणि त्यामधून सुद्धा 2 चेहरे सगळ्यांना खूप आवडले. ते सुद्धा या मंचावरती आहेत. हे मराठमोळे चेहरे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ऋतुराज गायकवाडसाठी आणि जोरदार टाळ्या तुषार देशपांडेसाठी झाल्या पाहिजे. मला वाटतं CSK आणि दिल्ली है ना. NS IPL गाजवले म्हणजे. येस गाजवलेली ही मंडळी आणि इतकं भारी वाटतंय सर. खरं तर एक शिस्त असते बघा ना, आपण कसंही उभं राहतो कसंही, पण ती एक बघा ना, एक खेळाडूंची एक शिस्तच असते आणि ती शिस्त आहेच. आल्या आल्या सुद्धा तुम्ही बघितलं का सगळ्यांनी असा ग्रुप केला आणि एक ग्रुप डिस्कशन झालं त्यांचं, जे प्रत्येक मॅचच्या आधी होत असेल किंवा आता काहीतरी एक नवीन गोष्ट घडणार आहे तेव्हा. मला माहिती पण ते बोलले काय काय चल चोपूया आपण असं बोलले असणार ते नक्की. हो ते तर आहे. आमच्याकडे सुद्धा आमची जी टीम आहे ती क्रिकेटचीच टीम मी म्हणतो खरं तर. ती आता थोड्या वेळाने येईलच. ते सुद्धा असे ना असे एकत्र येतात. आपल्याला वाटतं की आता काहीतरी स्ट्रॅटर्जी आहे बाबा. आज जाऊन बोलतात काय, तुला तरी आठवतंय ना, तुला तरी माहिती ना काय करायचंय. जो म्हणतो माझं पाठ ओके तू सांभाळून घे. तर मला असं वाटतं की आज मजा येणार आहे. खरं तर ही टीम आणि थुकरटवाडीची टीम आमने सामने असणार आहेत आणि त्यातून जी धमाल घडणार आहे तो आजचा एपिसोड असणार आहे. अशा अनेक मोमेंट्स डे इन डे आउट, इतकी एंटरटेनमेंट, इतका आनंद आपल्याला इतकी वर्ष ही सगळी मंडळी देत आहेत. जसं हे प्रेझेंट म्हणजे जसं वास्तव इतकं सुंदर आहे तसंच अत्यंत आशावादी सुद्धा आहे. वा वा आणि आपलं फ्युचरही तितकंच ग्रेट आणि इन्स्पायरिंग आणि अस्पायरिंग आहे. आणि वी आर सो प्राऊड की थोडंसं जरा जास्त कौतुक आहे, कारण आपली माणसं आहेत, मराठी माणसं आहेत, म्हणून जरा असं एक जरा साखर जास्त आहे माहिती त्याचं. क्या बात. वा वा. सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. वा वा. मी सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आमच्या या मंचावरती आणि आणखीन एक व्यक्ती आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. खरं तर काही व्यक्ती अशा असतात, स्वप्नील सरांना तर माहिती आहे की त्यांचा जन्मच त्या गोष्टीसाठी झालाय की काय असं वाटावं आणि एखादी गोष्ट त्यांच्याशिवाय अपूर्ण राहते. तसं क्रिकेट हा जर इतिहास काढायचा झाला तर त्या व्यक्तीच्या नावाशिवाय तो अपूर्णच राहील. ज्येष्ठ क्रिकेट समालोचक अभ्यासक द्वारकानाथ संजगिरी. जोरदार टाळ्या सरांसाठी. वा वा वा. तर मनापासून स्वागत करतो आणि मी बसण्याची विनंती करतो तुम्हाला. बाकी तुम्ही कसे आहात मंडळी, मजेत ना. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न, हसताय ना हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. वा. तर खूप छान वाटतं की आज आपल्या या थुकरटवाडीच्या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मध्ये सगळे क्रिकेटर्स आलेले आहेत. आता कसं आहे की आमच्याकडे सुद्धा क्रिकेटचे फॅन्स खूप आहेत आणि आमच्या गावात सुद्धा आता म्हणजे असं झालंय की आपण सुद्धा काहीतरी इकडे सामने वगैरे भरवायला पाहिजेत. आमच्या गावात सुद्धा क्रिकेटचे सामने भरणार आहेत. त्याचं उद्घाटन कोणी करायचं याच्यावरून बराच वाद झालाय आणि मोठा प्लेअर आणायचं, त्यानं स्टार क्रिकेटर कोणीतरी आणायचं की गर्दी बिर्दी जमली पाहिजे. त्यांच्याच्यानी ते काही झालेलं नाही म्हणून त्यांनी 3 डुप्लिकेट आणलेले आहेत. आता ते कोण आहेत ते तुम्ही बघा आणि ते आल्यानंतर खरंच उद्घाटन होणार आहे का आणि गावकऱ्यांना कळणार आहे का की ते खरे आहेत की खोटे आहेत आणि मग सामने कशा पद्धतीनं होणार आहेत, ही ती सगळी गंमत आहे. तर बघूयात थुकरटवाडीची ही धमाल. यासाठी मी तुम्हाला समोर बसण्याची विनंती करतो. तर मंडळी, थुकरटवाडीच्या टुर्नामेंटमध्ये तुमचं स्वागत. आणि आता टुर्नामेंट ज्यांनी आयोजित केलेली आहे त्यांना आपण आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या थुकरटवाडीचे सरपंच गणेश भारतपुरे यांच्यासाठी. राम 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 मंडळी, राम 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 राम. म्हणजे थुकरटवाडीचा सरपंच
या नात्यानं मी तुमचं मनापासून स्वागत करतो, माझी ओळख करून देतो. मी आहे गणेश भारतपुरे. नमस्कार नमस्कार. अरे बाप रे बाप, तुम्हाला सांगतो आज म्हणजे आनंद गगनात मावेन असं झालाय. तुम्ही साधे सुधे माणसं नाही बरं, तुम्ही प्रेरणादायी माणसं आहे, प्रेरणादायी माणसं. म्हणजे तुम्ही गावात गावात आमच्यासारख्या गावातले लोक राहतात ना, त्यांना प्रेरणा देण्याचं काम करतात. म्हणजे तुमचं हे टीव्हीवरचे मॅचेस गिचेस बघून तुम्हाला सांगतो सर, नमस्कार सर, मॅचेस गिचेस बघून ना आमच्या गावात लोकांना प्रेरणा येते. म्हणून आम्ही आमच्या गावात मॅचेस ठेवल्या सर, 30-30च्या. हो सरपंच, 30-30 नाही, 20-20 असं असेल ते. नाही नाही, 20-20 ना आमच्या गावातल्या लोकांचं काहीच होत नाही. नाही नाही, तसं नाही आहे. म्हणजे कसं 20-20 म्हणजे असं खेळल्यासारखं वाटत नाही की नाही, म्हणून आम्ही 30-30 करतो सर. म्हणजे काय होतं, 30-30च्या मॅचेस असले की नाही, म्हणजे असे लोक पण येतात ना पाहायला, जास्त लोक येतात, पण जरा तेवढंच असं बरं वाटतं. तर ह्या मॅचेस ज्या आहेत, हे आमचे बबनराव गोळखोबरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही हे सगळे केले. जिवंत आहे मी. नाही नाही नाही, स्मृती तुमची मुलगी आहे ना, तुम्ही तिचे प्रित्यर्थ आहे की नाही, म्हणून तिच्या प्रित्यर्थ हे सगळं केलेलं आहे. हे आपण मला एवढी संधी दिलीत ना, असं बस 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 बस. नंतर संधी बघू. तर हे सगळे मॅचेस तर यांच्या या युवा मंचातर्फे आम्ही भरवतो आहे. पण सर कसं आहे तुम्हाला सांगतो, कुठलाही प्रोग्राम म्हटला का ना, सेलिब्रिटीचं महत्व जास्त असते. म्हणजे खेड्यापाड्यात, आमच्या खेड्यापाड्यात सेलिब्रिटी आले तर किती आनंद होतो. पण आमचा जो दिलीप शेठ आहे आमच्या गावातला, त्याच्याकडे जबाबदारी दिली बरं मी सेलिब्रिटीची. त्यामुळे दिलीप शेठला बोल, ए दिलीप शेठ, अरे कुठे आहे रे? आलो आलो. अरे कुठे ये बरं. अरे, नमस्कार. आता कुठं पडेल खाली, आता याच्या पुढे कुठं आगे पडू. अरे चुलीवरती आग आहे, भाऊ आमचा वाघ आहे. असो असो असो. अरे गली गली मध्ये चोर आहे, भाऊ आमचा मोर आहे. अरे गली गली मध्ये कुत्रा आहे, भाऊ आमचा खतरा आहे. कुठल्या घोषणा आहेत या? गल्लीमध्ये कुत्रा आहे, भाऊ आमचा खतरा आहे. नशीब तू उलट नाही केलं, गल्ली गल्लीत खतरा आहे भाऊ आमचा. सर, तुम्ही हसताय स्वप्नील सर, हसू नका. पोर लई येडी आहेत. त्यांनी तुमच्यावर सुद्धा घोषणा घेतली होती. मगाशी म्हणलं घेऊ नका, ते हसतात पण काही घेऊ नका. त्यांनी घोषणा काय केली होती? काय म्हणे, आम्हाला मधमाशी चावली, स्वप्नील सर लवली. घोषणा आहेत का? काय फालतूच्या घोषणा देता? चुप बस रे, फालतूपणा करू नका. बरं ये बाबा, मला लई टेन्शन आलं रे. आपला प्रोग्राम सक्सेसफुल होणार आहे का नाही? अरे होणार म्हणजे होणार. तुम्ही टेन्शन कशाला घेता? टुर्नामेंट खतरनाक होणार आहे. ठरलं सगळं? ठरलं. अरे विनर ठरलाय आपला. काय विनर ठरलाय आधीच. कसं काय? हे आटपाडी रॉयल्स. चुप ना रे. विनर कस काय ठरला? अजून टुर्नामेंट सुरूच व्हायचे, विनर कस काय ठरला? विनर कस काय ठरलं? त्यांच्या वावरात मॅच घेतोय आपण. त्यांच्या कॅप्टनचा बाप म्हणला, आमचं वावर देणार नाही जर आमच्या पोराला तुम्ही विनर करणार नाही. आता आपण कुठे घ्यायच्या मॅचेस? नाही, दिस इज नॉट फॉलोइंग द सेंटर ऑफ द हे. हा नाही, थोडं इंग्लिश घेतलं, तेही पण इंग्लिश घेत असते. बोलत असतील ना मराठी. ऐकून घ्या, हे चालणार नाही मी सांगतो तुला. अजिबात चालणार नाही मी सांगतो. तू एक काम कर, तुला जागेचा प्रॉब्लेम आहे ना, माझ्या घरासमोर जे मैदान आहे त्याच्यात मॅचेस बरोबर. तुमच्या घरासमोरच्या अंगणात तर अजिबात नाही घेणार. का? मागच्या वेळेला ह्यांच्या घरासमोरच्या अंगणात आम्ही सगळं सारवून बिरवून घेतलं, मस्तपैकी स्वच्छता केली. म्हणलं दुसऱ्या दिवशी मॅचेस खेळायच्यात. ह्यांच्या बायकोनी त्याच्यावर साबुदाण्याच्या पापड्या वाळत घातल्या. चांगलं ऊन आलंय, स्वच्छ केलंय कुणीतरी, त्याच्यावर साबुदाण्याच्या पापड्या घातल्या. आमचा बॉलर म्हणतो बॉल बाउन्स का व्हायना, चिकटूनच बसतो. नंतर कळलं प्रत्येक बॉल बघितलं की त्याला साबुदाण्याची पापडी. बॉलर साधारणपणे बॉलर असे करतात, आमचा बॉलर असा करायचा. एक पापडी खाऊन घ्या. हे असतंय तुमच्याकडे. नाही, आमची बायको म्हणजे जरा थोडी होकलेलीच आहे, पण काय हरकत नाही. पण ते सोड. मला एक गोष्ट सांग, तू मला ती सेलिब्रिटी बद्दल सांगितलं होतं, ते कुठं गेले? अरे तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय का नाही? सेलिब्रिटी आणणार, 3 क्रिकेटर आणणार आहे मी इथं. क्या बात आहे, 3 Yes. तू 3 आणतो. हा
अरे तुझ्याकडे 2 आणले असते, हे 3 आणि ते 2, आपल्याला पत्त्याची टुर्नामेंट घ्यायला लागली. 3-3, 6 तरी होतील. आपल्यातलं एक टाकून नाही क्रिकेटची झाली तर कबड्डीची तर मॅच करू. बरं काय हरकत नाही. कुठं आहेत, कोण आहेत ते? पहिलं नाव माही. मी काय म्हणतो, ते माईपेक्षा शेवंताला बोलव ना. अण्णा आणि शेवंता. माई कसं म्हातारी झाली रे आता. कुठली माई? ते रात्रीच खेळ चालले मधली माई ना. अण्णा शेवंतावाली माई नाही, मग? त्या माई वेगळ्या. माही MS. तिला अजिबात बोलवायचं नाही सांगतो. कोणाला? ती जर काही इथं आली MS आणि माझ्या बायकोला जर माहित पडलं तर राडा होईल, तुला सांगतो. कोण MS? अरे ते वरच्या आळीतलं माझं लपड मंजू सोनूने कसं माहित नाही पडलं माझ्या बायकोला. बाबा बसावं, ते MS, ते वाले MS नाही, ML ढोणी. एवढा मोठा माणूस आपल्या तुकडवाडीत. अरे काय येणार. माणूस आहे यार, तू एवढा मोठा कुठे आहेत, कुठे ते? अरे आपले मित्रच आहेत कशी ते. काय हा? आता आपण सांगत नसतो, शाळेमध्ये आम्ही एकत्र होतो सर. हो हो हा, इथे बेडकिन बुद्रुक आहे ना, ते गावचे आम्ही एकत्र. बेडकींचे आहेत ते? हो हो हो. अरे, अरे, आम्ही दोघं एकत्र शिकलो बिकलो, पण ते आता कसं आपण नाही, बोलत नाही. नसतो. तुझा मोठेपणा माहित आहे आम्हाला. तुमचं काय पसंत तर MS आलेले आहेत. बोलो बोलो मॅम. MS ढोणी. एक मिनिट. येस आज आपल्या ठिकाणी रमेश पवार साहेब आलेले आहेत. त्यांचं मनापासून मी इथं त्यांचं स्वागत करतो. सर, सरपंच या नात्यानं पवार साहेबांचं मनापासून स्वागत करतो. ढोणी. नाही पण हे जी स्टाईल आहे ना केसांची, की पहिल्यांदा पवार साहेबांना आणले आहे ना, जबरदस्त. हे झालं. बरोबर एकदम. बरं हे कोण आहे म्हटलं? धोनी साहेब. अरे पण ते तर झारखंडचे आहे ना. हो. ते तर पूर्ण चारकोलचे वाटतात. तेच आहेत ते, तेच असतात ते. टीव्हीत थोडे वेगळे दिसतात, आता थोडे वेगळे दिसतात. मन काही. ए दोन्ही कमी भरलेली गोणी जास्त. नाही ओरिजिनलच आहेत. आज कसं काय बोलता तुम्ही? मी स्वतः आणलं म्हणजे विश्वास ठेवा. हा का? धोनीच आहेत ते, धोनीच आहेत. काय विशेष आहे? थोडं आहे ते, पोटबीट वाढलं ते आफ्टर दिवाळी इफेक्ट. आफ्टर दिवाळी इफेक्ट. Boy plays very well and script is very hard. Pitch is very hard and Johnny. मला विश्वास बसला No, तुम्हीच Baba. धोनी आहे. मला विश्वास बसला तुम्ही धोनी आहे. सॉरी म्हणजे मी कसं ओळखलं नाही तुम्हाला. टीव्ही मध्ये कसं वेगळं दिसते, ह्याच्या टीव्ही मध्ये कसं तुम्ही एकदम फिट वाटता राव. याच्यात लय डेअरी बिर वाढली तुमची. अहो तो आफ्टर दिवाळी इफेक्ट आहे ना. म्हणजे कसं आहे ना तात्या, की बायकोन दिवाळीचा फराळ बनवलेला असतो, तो दिवाळीनंतर संपवायचा असतो. माहिती का, मंजिना शंकरपाळ्या चहामध्ये बुडवून खायचा असतो. तो बायको ओरडती. आणि करंजा तर औषध शोधून खावे लागतात. अवशेष तुम्ही बघितलंच असत सगळ्यांनी. घरात जर आपल्याला दिवाळीत करंज्या केलेल्या असतील, दिवाळी संपल्यावर 15 दिवसानंतर डबा उघडला तर उत्खननामध्ये जशा वस्तू सापडतात तसे आपल्याला अख्खी करंजी शोधावी लागते. अनुभव घेतलेला असेल तसं अवशेष म्हणले ते. मग काय, आणि रव्याचे लाडू अरे म्हणजे सीझन बॉलच झालेला असतो. एवढे टणक की फेकून मारले का तो इंजिनियर झालाच पाहिजे. इंजिनियर म्हणजे असं लाडू फेकून इंजिनियर कसं काय? ते नाही का हाताला लागलं का म्हणतात आता हा इंजिनियर झाला, हा नाही खेळू शकत. एन्जॉय. तुला सांगतो ह्याच्यामध्ये की नाही शेव आणि चकली हेला बरं पडतं आपल्याला.
आफ्टर दिवाळी फक्त की बायको सारखी सारखी पॅव्हलिनला गेली पाहिजे बायको माहेरी गेली की चकली व्हेरी प्लेड अँड स्क्रिप्ट इज व्हेरी हार्ड शेवटचं काय होतं? APPLE ऍपल. काय यार तुझं म्हणजे उपकार मानले पाहिजे काय ओळखी आहे तुझ्या इथं सुरुवात आहे. अजून पुढचा माणूस तुम्ही नाव ऐकलं तर अजून तुम्ही उडायलाच हवेत. कोण कोण विराट. विराट विराट ते कसं काय येणार पण इकडे अरे वर्गात होतो बाबा आम्ही दोघे एकत्र. तुमच्या पण वर्गात होता विराट चौथीला असताना का नाही सर, हा लिहायचं पॅड असतं का नाही, त्याने आपली बॅटिंग करतं. मी म्हणलं त्याने कशाला खेळतो, माझ्याकडे बॅट आहे, मी माझी बॅट विराटला पहिल्यांदा दिली. आता हा किस्सा सांगत नाही विराट सुद्धा, मी पण की म्हणलं जाऊ दे आपल्या आपल्यात राहू दे. संजगिरी साहेब केव्हा सांगतील तेव्हा सांगतील. पण आम्ही विराटला आता बोलवलंय, माझ्या एका फोनवर तयार झाले यायला. अरे यार कुठं आहेत ते विराट या. अरे स्वागत आहे स्वागत आहे साहेब तुमचं स्वागत आहे आमच्या तुकडवाडीमध्ये. तुम्ही मराठी आहे का? मराठी म्हणजे बबन कोळी. आपल्या दोन बोटी आहेत दादा. ताजे मासे हवे असतील तर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा, डायरेक्ट घरपोच. बिझनेस आपला तेवढाच. विराट. ते विराट कोहली. विराट कोहली. ते माशाचं काय म्हणले तुम्ही? ते लॉकडाऊन मध्ये सगळेच घरात होते का नाही, मग त्यांनी काय करायचं म्हणून आपलं मासे पकडायला सुरुवात केली टाइमपास म्हणून. हॉबी आपली हॉबी. एका मिनिटात 1000 मासे पकडतोय मी. एका मिनिटात 1000 मासे. साधं आहे काय? कसं काय म्हणजे कसं काय काय कसं आहे, आपण असा बोटीतनं जातो समुद्रामध्ये. एक आपण ट्रेन केलेला मासा आहे, त्याला मी माझ्या माशाला समुद्रात सोडतो, तो समुद्रात जातो आणि बाकी सगळ्या माशांना सांगतो, ए विराट कोहली आलाय, विराट कोहली. हा मासा आहे ना माझा, विराट कोहली आलाय, विराट कोहली. चला चला, तो आपल्याला क्रिकेट शिकवेल. बाकीचे मासे येतात, मला बघायला येतात. बरोबर. कुठे विराट कोहली, कुठे? तुम्हाला विराट दिला ते करा, तुम्ही मासात जास्त करताय. इंटरेस्ट आहे बघा ना. एवढा मोठा रोल त्याला माशात इंटरेस्ट. तेच करतोय. तर ते मासे, ते बघा मिशीवाला मासा बघा, कॅटफिश. ऐका ना, तर सगळे मासे येतात, कुठे विराट कोहली, कुठे? असे सगळे येतात, असे सगळे जमा होतात. मग मी त्यांना विचारतो, कोणा कोणाला क्रिकेट शिकायचंय? ते म्हणतात मला मला. चला सगळ्यांनी नेट प्रॅक्टिसला. आले एकदा नेट मध्ये की आपण लगेच टाकलं मागे नेट. एका मिनिटात 1000 मासे. दादा ताजे मासे लागले तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा, घरपोच. तुमची म्हणजे एकदम आधुनिक पद्धत आहे मासे पकडायची. अजून कोणी आज युजच नाही केले. त्याच्या कुणीच नाही, असा प्रयोग कुणीच नाही केला. मी पहिल्यांदा विराट कोहली झालो. प्रयोग कुणी आधुनिक प्रयोग सांगतो. वा वा. अरे काय यार मामा, माझ्या मामीचं गंड ते कसं असतं, मित्र असतात ना हे लोक, ते ड्रेसिंग रूम मध्ये असे वेगवेगळे एकमेकाची नावं ठेवलेले असतात. जसे की विराट सर त्यांना मामा म्हणतात. मामा काय म्हणतात त्यांना पण? ते हे नवऱ्या मुलाच्या माग नेहमी मामा उभा असतो ना, तसा बॅट्समनच्या माग नेहमी हा उभा असतो, म्हणून हा मामा. केले आयडिया
वा वा मामा म्हणजे काय खतरनाकच आहे कार्यक्रम तुमचा. वा, वा, वा. एक सॉरी फोन आलाय. अरे पिंकीचा फोन आहे माझ्या पिंकीचा. अच्छा. हा पिंकी आहे, बोल ग बाळा, काय झालं? हॅलो पप्पा. हा बोल बेटा. पप्पा मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाहीये. का? पप्पा मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपल्या गावामध्ये क्रिकेटर लोक आहेत त्यांचा सामना असला की मी तिकडे अँकरिंग करणार. तुम्ही मला सांगितलं ना मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही पप्पा. पप्पा तुम्ही आता घरी या, मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही. मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं ते लोक आले की मी त्यांची जाम फॅन आहे, मी हे सगळं करणार आहे. मला तुमच्याशी बोलायचंच नाही पप्पा. मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही पप्पा. ए पिंके, अजिबात बोलणार नाही, अजिबात बोलणार नाही, अजिबात बोलणार नाही करून 2 मिनिटं फक्त तू एकटीच बोलते. कुठं तू इकडे येणार आहेस का आम्ही ते रेडिओवर कॉमेंट्री ऐकतो तशी तुझी कॉमेंट्री ऐकावं लागणार आम्हाला? नाही नाही पप्पा मी येणार आहे. मला पण तो परडे आहे ना आजचा. आले हा पण देणार ना ते जी मराठी आहे. ये पटकन. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आहे पिंकी आणि मी तुमचं स्वागत करते आजच्या या समारंभामध्ये. सुस्वागतम 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 तुम्हा सगळ्यांचं सुस्वागतम. आणि एक सुविचार सुद्धा मला आता लक्षात येतो, तो सुद्धा मी तुमच्यासाठी सादर करू शकते. एवढा वेळ बोल नका, अजून 10 मिनिटं बोला तर मॅच ड्रॉ होईल, पाऊस पडला. मी काय म्हणतो, तुम्ही ते टीव्ही अँकर म्हणून बनून आलाय काय? होय. पण ते हातात काय ते मक्याच कणीस आणलंय तुम्ही? बूम माईक कुठे गे? बूम माईक असतो ते. मक्याचं कणीस? पप्पा म्हणजे काल रात्री तुम्ही बूम माईक म्हणून मक्याचं कणीस भाजून खाल्लं का काय? बहुतेक बुम्बई काल रात्री खाण्यात आला असेल. काय काय तुमच्या पप्पांना कळत नाही का बूम माईक कुठला कणीस कुठला फरक कळत नाही का? संध्याकाळी 7 नंतर त्यांना कसलाच फरक कळत नाही. कितीतरी वेळा तर सर ते पॉवर बँक आणि मोबाईल मधला पण फरक कळत नाही त्यांना. ते खूप तास पॉवर बँक कानाला लावून बोलत असतात. बाबा साहेब नमस्कार. होमशी इजे तुझं तुला कळलंय ना काय ते काय बोलायचं नेमकं? काय म्हणले आधी काय म्हणले ते सांगत आहेत ना. ते होमशी इजंट. हुम शी इजंट. म्हणजे बापरे. म्हणायचं काय? कळणारच नाही कोण. काय नेमकं या काय? कोण आहे? कोण आहे तुम्ही? मी एक्सक्यूज मी मी पिंकी. बरं झालं आज पान नाही खाल्लं तुम्ही. नाही तिकडे लई जणांच्या अंगावर पिंकी उडाले असतात. तुम्ही कोण आहात? भोजपुरी जॉन इब्राहिम? अरे माही आहे मी माही माही गेटअप न नाही ओळखला, गाण्यान काय ओळखणार? तुम्ही माही आहात? हा हा. हे माही वाटत नाही आता. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? साडी नेसला की बाई वाटते, माई वाटायला काय प्रॉब्लेम आहे? हे कसं माही? आहे मगाशी तो चाप शोधत होता इथं केस पुढे येतात म्हणून. होय का? नाही, कसं आहे ना मॅडम, टीव्ही मध्ये थोडे वेगळे दिसतात, इकडे थोडे वेगळे असतात. तेच असतात, तेच आहेत. आफ्टर दिवाळी इफेक्ट. म्हणजे चहामध्ये मागाशी पाठ नव्हतं, आता कुठं परत चहा शंकरपाळ्या वगैरे. प्ले व्हेरी वेल अँड इट इज व्हेरी हार्ड. CAT मीन्स राहू द्या इंग्लिश प्लीज नका काय बोलू. विराट सर. सर कसे आहात तुम्ही सर? त्याला कसं काय ओळखलं? त्यांच्या हातात बॅट आहे ना? मग मी काय मच्छर मारची बॅट घेऊन फिरतोय का? कुठे आहे तुमची बॅट? बॅट द्या की काय? स्वतःची प्रॉपर्टी स्वतःच्या हातात ठेवत जा प्लीज. कोण? म्हणजे काय? कुणाचं नशीब फुटलंय? पप्पा तुम्ही मला सांगितलं नाही तुमचं संभाव्य जावई येणारच म्हणून. ऋतुराज आणि तुषार देशपांडे.
मला वाटलं तू शर देवलच म्हणते काय. माझे डोळे फुटले नाहीयेत. बाळा बाळा अगं हे दोघं म्हणजे काही स्वयंवर वगैरे करणार आहेस का तू? हा पप्पा चालेल मला. हा चालेल म्हणजे स्वयंवर करणार का इकडे? हो हो चालेल, आपण स्वयंवरच करूया. स्वयंवर म्हणजे काय, आता माशाचा डोळा फोडणार का काय इकडं? हो पण तो धनुष्य बाणांनी नाही. हं? म्हणजे ते तितकं सोपं नसणार आहे. आपण काय करूया, 3 स्टंप घेऊया, त्याला 3 माशाचे डोळे लावूया आणि बॉलनी त्यांनी अचूक नेम लावायचा. जो जास्त डोळे फोडेल तो विनर. स्टंपवर बॉल मारायचा. सिंपल आहे त्याला काय एवढं? सिंपल नाहीये, त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे काय? काय की इकडे समोर एक आरसा असणार आणि त्या आरशामध्ये तो प्रतिबिंब बघून मग असं त्यांनी नेम मारायचं न बघता. असं? उलटा नेम मारायचा उलटा नेम मारायचा. आणि मग तो लग्न करणार. हो, हो. मग त्यांना डायरेक्ट तू ठरवलं, तूच त्यांना तरी विचार ना. त्यांना काय विचारायचं? त्यांना 2020 मध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मी 2020 चीच आहे. बाळा 2020 म्हणजे 40 वर्ष झाले का तू? आणखी 25-26 आहेत. नो नो, लेट मी जस्ट क्लॅरिफाय. म्हणजे आय एम 20 years old. ही 20 year old. समीर दिघेंना प्रपोज केला हिने 3 वेळा. मला माहिती रंगून आलीच म्हणून ते कळलं. बसा तुम्ही. नाही तर हा ठीक आहे, जाऊ दे. पण सर आय डोंट माइंड. तर मी काय म्हणते, करा ना. स्वयंवर करणार हो आहे हो, का? पाताच करून टाकूया आपण. स्वयंवर करायचं म्हणते. मी काय म्हणते, साहित्य घेऊन या, आपण कृती लगेच करूया. आणा साहित्य, आणा. चला, आता चला. काय करायचं? या इथे दोघांना मी एक- एक येऊन आमंत्रित सर, करतो. तुम्ही तुम्ही आमच्या स्वयंवरासाठी या. सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. म्हणजे मी तुम्हाला फॉलो करते सगळीकडे. चला सुरू करूया मग. काय करायचं म्हणजे त्यांनी हा. त्या माशाचा डोळा फोडायचा आहे. हो पण त्यांनी असं उभं राहायचं आणि ह्या प्रतिबिंबामध्ये त्यांनी असं करून नेम धरायचा आहे. ओके ओके, कळलंच. यस, ट्राय करा सर तुम्ही. या Yes, तर त्यांच्यासाठी काहीच कठीण नाहीये सर. मी जाऊ का? हा, जा थांबा दोन्ही, आमचे दोन्ही जातात तिकडे किपिंग करायला. जमलंय, बघूया. पाडलं कशाला? ते विकेट किपर तुम्ही फक्त झेला, ते पाडणार आहेत असं ठरलेलं आहे. आधी सांगायचं ना. आधी काय सांगायचं? दोन्ही सर तुम्ही फक्त कॅच पकडा. चालेल. तर मंडळी, चुकटवाडीला फीवर चढलेला आहे क्रिकेटचा आणि सुरू झालेला आहे 30-30 प्रीमियर लीग. आता बघायचंय या कार्यक्रमात पुढे काय घडणार आहे. पाहुयात उद्याच्या भागात. वा 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 वा, आता कसं क्रिकेटचं मैदान भरल्यासारखं वाटतंय मला, कारण सगळं आलेलं आहे इथे. आणि सुरुवात कुणापासून करायची असं मला नेहमीच प्रश्न पडतो, पण आज प्रश्न पडणार नाहीये. कारण जसा हवायुद्धामध्ये कुशल बद्रिके आहे की कुठेही काही थांबलं की कुशलला सुरू कर म्हटलं की सुरू होतोच कुशल, तसे यांच्यामध्ये सुद्धा एक व्यक्ती आहेत असं मी ऐकलं त्यांच्याबद्दल सतत. समीर दिघे सर. म्हणजे यांच्या टीम मधले ते कुशल बद्रिके आहेत असं मला वाटतं, कारण त्यांच्याकडे खूप किस्से आहेत या सगळ्यांचे. आणि मला सगळ्यांनी सांगितलं की आमच्याबद्दल तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर त्यांना विचारा. म्हणजे 25 वर्षापूर्वीचा कुशल बद्रिके. 25 वर्ष हे तुम्ही म्हणताय सर. आता तर आम्हाला असं वाटतं की आता सुद्धा तुम्ही उतरलात तर अनेक देशांना घरी पाठवालच तुम्ही. तर गप्पांना आपण सुरुवात करूयात समीर सर तुमच्यापासूनच. तर ही सगळी तुमची टीम आहे, अनेक मॅचेस तुम्ही एकत्र खेळलेले आहात. मला वाटतं 90चं ते दशक होतं आणि त्या सगळ्या दशकात तुम्ही गाजवलेले आहेत सामने, मैदान. मला नेहमी प्रश्न पडतो की आता तुम्ही तर विकेट किपर होतात इतकी वर्षे, तर हे कसं ठरतं? ती कसं आहे, जेव्हा मी लहान होतो आणि आचरेकर सरांकडे गेलो तेव्हा जस्ट कोणतरी विकेट किपर नव्हता आणि मला किपिंग करायला सांगितली सरांनी. आणि त्यानंतर सरांनी ओळखले की तुझ्याकडे हे गुण आहेत आणि तू आता यापासून किपिंगच करायची. मग ती कसं असतं, एक पॅशन बिकम्स प्रोफेशन आपण म्हणतो. आणि हळूहळू मी खेळायला लागलो.
चांगलं प्रवीण आमरेन मला संधी दिली, सरान दिली, आम्ही मिठीबाईची टीम झालो, अंडर-19 खेळलो, मला टाटासमधनं ऑफर आली, परत MP मधनं ऑफर होती, पण मी मुंबईलाच खेळलो आणि देवाच्या कृपेने भारतासाठी खेळलो. वा 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 वा. एक मी इकडे ऍड करीन, समीर रमेश आहे, आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला, कारण त्यावेळेला असे गुरु मिळाले ना आम्हाला की ते मिळणं फार गरजेचं असतं. आचरेकर सर होते, मी नेहमी म्हणतो की आचरेकर सरांसारख्यांना भूतो न भविष्यते, असे कोच झाले नाहीत आणि होणारही नाहीत. वा 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 वा. खरंय खरंय खरंय. त्यांनी इतकी रत्न घडवलेली आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्या देशाचं नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे आणि त्यांच्यामुळे तुम्ही घडलात, आता तुमच्यामुळे पुढची पिढी घडत आहे असं मी म्हणेन. वा, मजा आली. पण विकेट किपर म्हटल्यानंतर सर मी नेहमी असं बघतो की बॅट्समनच्या जवळ तीच व्यक्ती जास्त असते, बाकीचे लोक लांब असतात. मग कधी असं होतं का की अपोजिट बॅट्समन आपला मित्र पण झालेला आहे, जरा मध्ये 1-2 गप्पा पण होऊन जातात, बाकी कसं चाललंय वगैरे गावाकडचं होऊ शकतं ना बाबा. बाकी कसं चाललंय भाऊ, तो पण खेळता घेता, हा बाकी बरं, तुमच्याकडे पाऊस कसा, आपल्याकडे मैत्री कशी असते. ते माईकवर पण ऐकू येतं. हो आता येतं खरंय. पूर्वी म्हणजे ग्राउंडवर उतरल्यावर मुंबईचं जे म्हणजे आपण म्हणतो ॲटिट्यूड होतं, म्हणजे अजूनही आहे, म्हणजे असं नाही म्हणणार मी नाही आहे, पण जास्त जास्त समोरच्याला डिमॉरलाइज करणं हे माझं काम होतं. काय 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 समोरच्याला डिमॉरलाइज करणं हे म्हणजे त्याचा त्याचं काम कॉन्फिडन्स होतं. कसा घालवायचा, कॉन्फिडन्स म्हणजे हलवायचा. ह्यानी त्याच्यात मला पण खेचलंय. वा 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 वा. द्वारकानाथ सर तुमच्याकडे आता येणार आहे. खरं तर या सगळ्यांच्यावर पुस्तक लिहायचं झालं तर तुमच्याकडेच यावं लागेल, कारण या सगळ्यांची म्हणजे येणाऱ्या नवीन प्लेअरचे तुम्हालाही किस्से माहीत नसतील, एवढे त्यांच्याकडे असतील कदाचित की यांचे हे किस्से घडणार आहेत भविष्यात, हे सुद्धा तुम्हाला कळतील, इतके तुम्ही क्रिकेटमध्ये घुसलेले आहात. मी आता विचारणार आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल की यांच्याबद्दल तुम्हाला काय काय गमती जमती माहिती आहेत. निलेश, मगाशी जसं कोणी त्याचं वर्णन केलं ना, अत्यंत आवडता माझा माणूस आहे. क्रिकेट संपल्यावर सुद्धा एक मोठा माणूस जसं होणं, करिअर करणं आणि मॅनेजमेंट स्कूल अशा रीतीने स्पोर्ट्स मॅनेजमेंट वगैरे स्कूल कॉलेज म्हणूया आपण, काढणं वगैरे या बाबतीत त्याला सलाम आहे. म्हणजे काही प्रश्न थँक्यू. म्हणजे त्याची उंची जर बघितलं, अमिताभ बच्चन त्याच्याकडे असं बघतो. हो सर, एकदा दाखवा ना सर, किती म्हणजे बाप रे. माझा तो ऍडव्हान्टेज आहे फक्त. अहो हे बघा कुठे काय आहे का, आपण जवळपास पण नाही. हो किती किती फूट आहे? 6'5" फक्त. अमिताभ 6'3" आहे, म्हणजे असं वरती बघायला लागतं. रे तुम्हाला रेंज चांगली मिळत असेल सर मोबाईलला. खूपच. माझ्याकडे माझी बायको पहिला फोन घेऊन येते, जरा रेंज मिळत नाही येते. आणि निलेश खूप वेळ उभा राहिला आणि मग बसला ना तर त्याला जेटलॅग होतो. वा वा. कधी कधी पाऊसही पडतो. म्हणजे हवामानाचा फीडबॅक पण माझ्याकडनंच घेतात. हा, वरती काय जरा सांगा प्लीज. आणि निलेश बद्दल सांगायचं सर तर सांगायला अत्यंत आनंद होतो. निलेश मित्र आहे माझा, की निलेशच्या इन्स्टिट्यूटला आता प्रेसिडेंट्स अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं. इट इज अ व्हेरी बिग ऑनर. अत्यंत मोठा पुरस्कार आहे, अत्यंत मोठा अवॉर्ड आहे. टोटल 1500 स्टुडंट पासआउट झालेत, पण 10 वर्ष आपण या प्रोफेशनमध्ये आहोत आणि आपली भारतातली पहिली स्पोर्ट्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे जी कार्यरत आहे. आपण नवीन कॉन्सेप्ट इंडियामध्ये डिझाईन केला आहे की स्पोर्ट्स एज्युकेशन फॉर स्पोर्ट्स इंडस्ट्री, याला एनकरेज करण्यासाठी आपली ही इन्स्टिट्यूट ऍक्टिव्ह आहे. पण एका गोष्टीमध्ये माझा त्याच्या एक कॉन्ट्रीब्युशन आहे असं मी म्हणेन, की त्याने कसोटीची पहिली विकेट मिळवली ना, त्यामध्ये माझ्या बायकोची कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याचं कारण सांगतो. अशी काय म्हणता येईल र्युमर उठवून दिली होती की माझ्या घरी जो जेवतो किंवा माझ्या बायकोच्या हातचा जो खातो ना, तो रन्स करतो. आणि आज सचिन तेंडुलकर बद्दल ती रिमोट उठवणं सोपं होतं, कारण त्यांनी एरवी रन्स केल्या असत्या. काही प्रश्नच नव्हता. तर पण असं काही काही वेळा घडलं की एकदा संदीप पाटील आला, आमच्याकडे जेवला, 100 करून गेला. त्याच्यानंतर लालचंद राजपूत आला, 200 केले. त्याच्यानंतर मग ही गोष्ट कोणीतरी सचिनच्या भावाला सांगितली आणि मी त्याला सांगितलं की बघ ना एकदा आलास तर बरं होईल. मग सचिन आणि भाऊ अगदी पहिली त्याची, तो इंग्लंडला गेला त्यावेळेला आला, त्यानंतर त्याचं शतक झालं, नंतर नेहमीच यायला लागला. मला बायकोच्या हातावर संशय कधी आला की एकदा सचिन तेंडुलकर, मांजरेकर आणि प्रवीण आमरे हे तिघही एकदम आले आणि त्या कठीण दौऱ्यावर म्हणजे झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका तिघांनी 300 केले. ओय ग, वा वा वा. तर पण हे सगळं
पसरवलेला आहे कारण मी सर खरं खोटं मला माहिती नाही, पण माझा जेव्हा पुढचा सिनेमा रिलीज होईल त्याच्या आधी मी जेवायला नक्की येतोय, कारण शुअर शॉट आहे हे, कमाल आहे. पण एक सांगतो, जर खरं असतं ना तर माझा मुलगा आज विराट कोहली बरोबर खेळत असता. आणि 97ची टूर होती श्रीलंकेची, तर सचिनला मी काही लाडू दिले होते. तर सचिन उदार माणूस, सचिनने एक लाडू ह्याला दिला टेस्ट मॅचच्या आधी, तो त्यांनी खाल्ला. दुसऱ्या दिवशी बोलून टाकायला गेल्या, पहिल्या बॉलला विकेट. रेकॉर्ड आहे तुमचं ते. जगामध्ये किंवा इंडियामधला रेकॉर्ड आहे. इंडियामध्ये आणखीन एक बॉलर मला माहिती आहे, हर्डीकर म्हणून, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये आमच्या शिवाजी पार्कचा पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी घेतली, पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी विकेट घेतली होती. पण दुर्दैवाने आला नंतर विकेट नाही मिळाली. तर तो मला असं म्हणायला लागला की अरे तू काही एका लाडूवर एवढंच होतं का. तर त्या टूरचा प्रॉब्लेम असा झाला की तो लाडवाचा जो डबा होता ना तो जयसूर्याने पळवला. महानामा जयसूर्य 300 केल्या. याला विचार, म्हणजे यांनी दिवसाला 400 आणि 500 रनची फिल्डिंग केलेली. एकदा 900 केल्या त्यांनी रन त्यांच्या 900, म्हणजे त्याच मॅचला म्हणजे किती डबा पळवला असेल. वंडर बॉल आणि नंतर थंडर बॉल. म्हणजे मी 3 दिवस डबा शोधत होतो दुसरी विकेट काढण्यासाठी, ती मिळाली नाही. सगळे लाडवाच्या डब्याच्या मागे मला दिसतं ते चित्र. तर मंडळी, आज सुकरटवाडीमध्ये गंमत आहे, धमाल आहे, मजा आहे, कारण सगळे आपले लाडके क्रिकेटर्स या मंचावरती आलेले आहेत आणि आम्ही नवीन फार्म हाऊस बांधलेलं आहे. त्याच्यामुळे सगळी सोय आहे, सुविधा आहे. तुमचा मुक्काम होऊ द्यात. आपण या सगळ्यांच्या बरोबरीनं भेटणार आहोत उद्याच्या भागात आणि परवाच्या सुद्धा भागात, याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद.